नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. साखर म्हणजे प्रत्येकाच्या घरातील रोजच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग. चहाचा कप असो, सणासुदीचा फराळ असो किंवा एखाद्या आनंदाच्या क्षणी वाटली जाणारी मिठाई असो, साखरेशिवाय गोडवा अपुरा. मात्र याच साखरेच्या वाढत्या दराने आता सर्वसामान्यांच्या आयुष्यातील गोडवा कमी करून चिंता वाढवले. राज्यातील बाजारपेठेत साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून साखरेचा दर क्विंटल मागे तब्बल 7,500 रुपयांपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी किरकोळ बाजारात साखरेचे दर 75 ते 80 रुपये किलोपर्यंत गेल्याने ग्राहकांच्या खिशावर थेट भार पडत आहे. दरवाढीचा हा परिणाम केवळ घरगुती खर्चापुरता मर्यादित राहिलेला नाही. साखर हा मिठाई, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थाच्या निर्मितीतील प्रमुख घटक असल्याने उत्पादन खर्च वाढलाय. त्यामुळे आगामी काळात मिठाई आणि इतर गोड पदार्थाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सण समारंभात गोडधोड करायचे तरी कसे, हा प्रश्न आता सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा राहू लागलाय. आधीच वाढत्या महागाईने घर खर्चाचं गणित बिघडलेले असताना साखरेच्या दरवाढीने त्यात आणखीनच भर पडले. एकीकडे शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणित महत्त्वाचे असले तरी दुसरीकडे रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीचा सर्वाधिक फटका सामान्य कुटुंबालाच सहन करावा लागतोय. चहातील साखरेचे 2 चमचे कमी करण्यापासून ते सणासुदीच्या मिठाईचे प्रमाण घटवण्यापर्यंतची वेळ आता अनेक कुटुंबावर येऊ लागले. चहातील साखरेचे 2 चमचे कमी करण्यापासून ते सणासुदीच्या मिठाईचे प्रमाण घटवण्यापर्यंतची वेळ आता अनेक कुटुंबांवर येऊ शकते. साखरेच्या दरातील ही वाढ सर्वसामान्यांच्या गोड आयुष्यावर कडवट परिणाम करणारी ठरत असून दरवाढीवर नियंत्रण आणून ग्राहकांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे.